कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही भेटला कुठे कॉलेजमध्ये? कॉलेज म्हणजे ज्या आधीपासून आमची इथे ओळख पण नाही. जेव्हा DDL ला आम्ही ऍडमिशन घेतलं तिथून आमची मैत्री आमच्या झाली. दोघींचंच लग्न झालं होतं, बाकी कोणाचं लग्न नव्हतं झालं तेव्हा. लग्न नंतर झालं, महिनाभरच झालं. लग्न नंतर झालं. मी भोपाळला आणि माझं शिक्षण झालं यवतमाळला आणि मी आता लग्न होऊन आली आहे कल्याणला. तुमचं कसं झालं लग्न? माझं पण अरेंज मॅरेज आणि ऑफिशियल कांदेपोहे पद्धतीनेच झालं माझं पण लग्न. माझं लव्ह विथ अरेंज आहे. पोचवते तसं ते म्हणजे माझ्या फ्रेंडचे मित्र होते ते, त्याच्या थ्रू आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो. मग थोडी वर्ष सोबत होतो आणि मग त्यांनी लग्नासाठी विचारलं घरच्यांना, मग घरचे हो बोलले. माझं अरेंज मॅरेज म्हणजे मामाने ठरवलं होतं, म्हणजे असं बघितलं होतं मुलगा चांगला आहे इथला, मग तू नाशिकला या भेटायला, त्याला बघायला बुवा असं. मग त्यांना बघितलं तेव्हा कांदेपोह्याचा कार्यक्रम झाला, पडली म्हणून. माझं पण अरेंज मॅरेज झालेलं आहे. आजोबा होते, त्या आजोबांनी स्थळ वगैरे बघितलं आणि माझं तिथे लग्न फिक्स केलं. तुमचं 1 महिन्यात झालंय? मी तर डोंबिवलीतच माझे मोठे पप्पांनी ठरवलेलं अरेंज मॅरेज आधी. जवळच 15 मिनिटाचाच एवढं 15 मिनिटावर आणि एवढा वेळ लागला. 15 मिनिटावर असं एवढा वेळ का लागला? हं? कसं काय? असं म्हणजे माझे नंदानी दाखवलेलं मला. 1 महिन्यात झालाय. कसं वाटतं हो? चांगलं वाटतंय. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 10 वर्ष झालेली. तुमच्या? 10 3 वर्ष 4 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष झाली आहेत ना? तुम्हाला कसं वाटतंय आता? छान वाटतं. छान वाटते. म्हणजे थोडं टेन्शन पण असतं, पण ठीक आहे. नाही नाही, बघा ह्यांचं महिनाच झालाय. बरोबर याला खूप छान वाटतं. बरोबर. तेवढं छान, तेवढं छान नाही वाटत एवढं छान. नवीन असल्यामुळे समजून दिला नवीन नवीन सगळ्यांनाच छान वाटतं. नवीन नवीन सगळं छान वाटतं. माझं जॉईंट फॅमिली आहे, माहेर पण आणि सासरी पण. बरोबर. नाही नाही, ते मान्य मला, पण त्यांचं म्हणणं काय माहितीये, नवीन नवीन असतं त्या सगळ्यांनाच छान वाटतं. तुम्हाला 4 वर्षात असं का वाटायला लागलं? 10 वर्ष नाही नाही, त्यांना 4 वर्ष ना. काय हो? अहो मग तसं थोडं भांडण पण घरात, थोडंसं असं बोलणं थोडंसं. पण तुमचे सगळ्यांचे मिस्टर शांत आहेत ना, ते काय रागवत नाही. नाही. चिडचिड असेल ती तुमचीच असेल ना. आमच्याकडे तर कॉमन आहे. म्हणजे ते पण तापट स्वभावाचे आहेत आणि माझा पण कधी कधी माझा पण पारा चढतो. पण पण जेव्हा आम्ही म्हणजे 2-3 दिवस कधी बोलणार नाही, पण ज्याची चूक असेल त्यांनी सॉरी म्हणायचं. तुमचं काय? नाही, आमच्याकडे एक जण तापला तर एकाने शांत राहायचं, असं ठरवलं? असं ठरवलेलंच आहे. हो का? हो. तुमच्याकडे तिकडे तिकडे मागे? माझ्याकडे मी खूप चिडचिडी आहे, ते खूप शांत आहे. म्हणजे मी किती पण चिडलेली असेल तरी त्यांनीच समजून घ्यायचं, असं माझं म्हणणं आहे. मग ते समजून घेतात. लव्ह मॅरेज आहे ना? असं काय नाही, पण ते शांतच आहे पहिल्यापासून. म्हणजे घरातही शांतच आहे ते, त्याच्यामुळे. तुमच्याकडे? त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे, मायावेळ खूपच. मी चिडचिडी असते. हो. तुमच्याकडे? मी पण खूप चिडचिडी आहे आणि त्यांचा स्वभाव खूप शांत आहे. इव्हन माझ्या स्टाफ, जेवढे पण स्टाफ आहे, सगळे म्हणतात की हिचा नवरा खूपच शांत आहे, हीच काहीतरी चिडचिडी आहे, हिच्यामुळेच भांडण होत असेल. तुमच्याकडे काय बोलतात? माझ्याकडे नवरा तर शांतच आहे, मी बडबडी आहे, मला सगळं बोलतात, मी खूप बोलते. मग 1 महिन्यात कुठे कुठे फिरून आला? आता सध्या तर कुठे नाही गेलं, घरीच लग्न आहे भरपूर, काय करायचं, कुठे नाही गेलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.